आवाज मृदंग वादकांचाच आहे, पण आम्हालाही थोडासा आवाज द्या. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची ये पुरी वाहवसी. काही न लगे का भावाची कारण, तुका म्हणे आणा विठोबा. करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची ये पुरी वाहवसी. विठ्ठल विठ्ठल
पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरणौ रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल तुमचं आहे दुसरं त्याच्यावर नाही मिस होतं ते बंद करतो सांग तू तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया तुकोबरायांचा 3 चरणाचा माणसाचा आत्मिक विकास आत्मिक उन्नती मानवी जीवनाची सफलता त्याच्यासाठी एक बहुमोल की ज्याचं मूल्य करता येणार नाही एवढा सुंदर केलेला उपदेश
आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कैलासवासी वैकुंठवासी गोवर्धनजी ज्ञानदेव पाटील देवडे यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे आणि तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं हरिकीर्तनाचं नियोजन आमच्या शरदबाबांनी केलं. काही दिवसापूर्वी मला फोन आला शरदबाबांचा, म्हणजे दीदी आपल्याला कीर्तन ठेवायचं आहे आणि बाबांचं पुण्यस्मरण आहे. ज्या वेळेला शरद महाराजांच्या वडिलांना देवाज्ञा झाली होती त्याही वेळेला आम्ही भेटायला आलो होतो आणि आज कीर्तनाच्या माध्यमातून स्वर्गीय गोवर्धन बाबांची सेवा करण्याचं इथे सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. खरं पाहता उभा महाराष्ट्र ज्यांच्या गाण्यावरती फिदा आहे, ज्यांच्या गाण्याचं कौतुक, स्वराचं कौतुक, असे आमचे प्रकाश महाराज, असे आमचे शरद महाराज. शरद बाबांचा स्वभाव फार सरळ आहे आणि कीर्तनामध्ये किती प्रसन्नतेने आपण गायलं पाहिजे, त्याला किती पिकअप केलं पाहिजे, या सगळ्या चांगुलपणाच्या गोष्टी आमच्या शरद महाराजांच्यामध्ये एक आपलेपणानं उभ्या महाराष्ट्रामध्ये संप्रदायात सगळी जोडलेली मातब्बर गुणी की ज्यांना आपण रत्नापेक्षा दुसरी कुठली उपमा देऊ शकत नाही, अशी ही मातब्बर मंडळी की स्नेहानं, आपलेपणानं, एक चांगुलपणानं, सरळ स्वभावानं, निष्पापपणानं ही सगळी माणसं जोडलेली. खरं पाहता आपल्या या बठाण या गावाला सुद्धा आठवत असेल की एवढ्या वर्षापासून आपल्या गावामध्ये सप्ताह वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत, धार्मिक कार्यक्रम चालू आहेत, पण एवढी सगळी ही नवरत्नांची खान एखाद्या कीर्तनासाठी आपल्या गावात एका वेळेला एका प्रसंगाला एकत्र येत असतील, ही किती विशेष गोष्ट आहे. म्हणजे वार्षिक सप्ताहाला सुद्धा कदाचित असा हा योग घडत नसेल. ही सगळी माणसं लहान नाही आहेत, पण ही सगळी ज्या वेळेला माणूस प्रेमामध्ये बांधला जातो ना, तेव्हा तो स्वतःचं पद आणि श्रीमंती या सगळ्या गोष्टी विसरत असतो. तर तशातला भाग अगदी प्रेमानं ही सगळी बांधलेली मंडळी आहे. अगदी बहिणीसारखी माया आमच्यावरती करतात शरद महाराज. शरद महाराजांचा फोन आला, म्हणे तिथे आपल्याला कीर्तन करायचं. म्हटलं मला फक्त तारीख सांगा आणि वेळ सांगा. मी माझ्याकडे तारीख लिहून घेतली. आम्ही इथे येऊन पोहोचलो. या का माध्यमातून असेल, तसंही बाबा गेले त्यावेळेला मी भेटायला आलेच होते आणि आज कीर्तनाच्या माध्यमातून मला येण्यात आलं. या कीर्तनासाठी सगळी महाराष्ट्रातली मातब्बर मंडळी, या प्रभागातली रत्न मंडळी, सगळ्यात अगोदर मी नाव घेईल. खरं तर आम्हाला गाण्यातला साही कळत नव्हता, ज्यावेळेला ज्यांचा सूर आसमंताला जाऊन भिडत होता, असे आदरणीय श्रद्धेय आमचे आवटीदादा. खरं तर आमचे वडील दादांच्याबद्दल खूप सांगतात मला. चकलंब्यात दादा यायचे सप्ताहाला आणि आम्हाला काहीच समजत नव्हतं त्यावेळेला. कदाचित दादांचा तो चेहराही मला आठवत नसेल, आम्ही लहान होतो त्यावेळेला वयानं. पण आमचे वडील मला सांगतात नेहमी या सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं अगदी कौतुक असतं की त्यांनी साधनेला संप्रदायात किती सांभाळलं, किती जपले. आज त्यांचं जे नाव असेल, त्यांचं जे स्थान असेल, त्यांची जी उंची आहे ती कायम आहे आणि हे कायम टिकणं कठीण असतं. पण हे जे टिकवलंय त्यांनी किंवा हे टिकलेलं आहे, तर ही ज्ञानोबारायांचा कृपा आशीर्वाद किंवा त्यांची जी उच्च कोटीची साधना आहे, तर या साधनेबद्दल आमचे वडील आम्हाला नेहमी सांगतात. दादा अजूनही पप्पा आठवण काढतात तुमची, अजूनही काढतात. तर आज मला दादांचं इथे प्रत्यक्षात दर्शन झालं, हे माझं अहोभाग्य आहे. दादांच्या चरणावरती मी वारंवार वंदन करते आणि दादा आमच्या सगळ्यामध्ये ज्येष्ठ आहेत. दादांच्या चरणावरती वंदन. इकडे सगळी गुणीजन गायक मंडळी, खरं तर एवढी मोठी नावं आहेत ना, पण मी सगळ्यांची नावं घेणार आहे, सगळ्यांचा नाम उल्लेख करणार आहे. मराठी आहे इंग्रजी नाही, मराठी आहे. श्री हरिभक्त परायण आमचे बळीराम दादा आवटी आहेत. हरिभक्त परायण महादेव महाराज गिरी आहेत. आमचे गिरीबाबांच्याही चरणावरती वंदन आहे, ज्येष्ठ आहेत गिरीबाबा आम्हाला. हरिभक्त परायण आमचे काका महाराज खैरे आहेत. फार सुंदर गाता तुम्ही, एवढ्या सुंदर हरकती निघताय ना तुमच्या गळ्यातून, क्या बात आहे, फार सुंदर आहे. विष्णू महाराज बारड आहेत. विष्णू बाबा, हां आमचे विष्णू बाबा आहेत. आमचे दादा महाराज पाटील आहेत. सुंदर गायकी. दादा बाबांसाठी एकदा टाळी वाजली पाहिजे. मोठ्यांचं सानिध्य आणि या भागामध्ये त्यांचं असणारं समर्पण, या सगळ्या गोष्टी स्वतः तर सेवा आहे, पण अगदी ज्ञानोबारायांची सेवा करणारी माणसं घडवण्याचं काम करतायत. म्हणून महाराजांसाठी पुन्हा एकदा टाळी. महाराजांनाही आमचं वंदन आहे. आमचे बळीराम बाबा गवारे आहेत. वा 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 खरंच ना गौरे बाबा, एवढं वाजवताय ना तुम्ही,
काय सांगू तुम्हाला, तुमच्या हातामध्ये जादू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आमच्या गवारे महाराजांसाठी सुद्धा टाळी वाजूया. फार सुंदर अप्रतिम वाजवणं आहे. आणि महाराष्ट्रात असे एकही कीर्तनकार मातब्बर राहिले, म्हणजे जी मोठी नावं आहेत, असं एकही कुणी राहिलं नसेल की त्यांच्या कीर्तनामध्ये आपण साथ केली नसेल. कारण आपलं वाजवणं एवढा उंचीचं आहे की अगदी आपोआप सहजच या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडतात. हा ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे. आमचे सुनील महाराज ढेंगळे आहेत. सुनील बाबा वा, ठीक आहे. माऊली महाराज, आमचे माऊली बाबा. दादा खरं सांगू ना, माऊली महाराजांचा पाठलाग करणं फार कठीण आहे, खरंच ना. आशे फिरतात ते, बाप रे बाप. हा ना, म्हणून दोघांचा जोड लावला होता का? हा, पण तुमचा पाठलाग करणं कठीण आहे. ज्यांची कुठं सुरुवात आहे, ज्यांनी थोडाफार अभ्यास केला त्यांना तर काहीच समजणार नाही. पण ज्यांना थोडंफार कळतं ते सुद्धा रस्ता चुकल्याशिवाय राहणार नाही. अप्रतिम गाणं आहे. एवढी स्वराची तयारी, एवढ्या हरकती, एवढा म्हणजे काय म्हणतात ना की माझ्याकडे शब्द सुद्धा नाही आहेत आपल्या गाण्याचं वर्णन करण्यासाठी. खरं तर आपल्या माऊली महाराजांचं ज्यावेळेला इथे चालू होती चाल, त्यावेळेला दादांच्या चेहऱ्यावरचे भाव मी वाचत होते खरंच. आणि दादा, म्हणजे मी एक गोष्ट बोलू का, म्हणजे या वेळेला ना, म्हणजे असं तर कितीतरी वेळा माऊली महाराजांचं गाणं तुम्ही ऐकलंय किंवा त्यांना गाण्याचे धडे पण दिले, तुम्ही प्रत्यक्षात ऐकलंय. पण हे म्हणजे माझ्यासाठी तर पहिल्यांदाच हा तुमच्या दोघांचा, तुम्ही समोर बसलेला आहात, माऊली महाराज गाताय, हे पाहण्याचा माझ्यासाठी पहिला अनुभव होता. आणि एक खरं तर ना, मुलाला वाटावं की मी एक माझे वडील खूप छान आहेत, संप्रदायात नाव आहे किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगलं नाव आहे, मी एक चांगल्या वडिलाचा चांगला पुत्र आहे, ही भावना मुलाची असणं ठीक आहे. पण आज लेकराचं गाणं ऐकून बापाची सुद्धा कळर टाईट व्हावी की हे माझं लेकरू आहे, हे सगळे भाव दादांच्या चेहऱ्यावरती दिसत होते. मला खूप, म्हणजे मी या दोघांकडे कमी पाहत होते पण तुमच्याकडे जास्त पाहत होते. आमचे माऊली बाबा अप्रतिम आहे. अशोक महाराज पवार बाबा, आपल्यालाही माझं वंदन आहे. शिवचरित्र महाराष्ट्रात सांगावं कोणी, आमच्या गजानन महाराज देठे यांनी. सरळ स्वभाव आहे, सज्जन स्वभाव आहे आणि नेहमी प्रयत्नशील आहे. आपल्या एखाद्या वाक्यानं किंवा काही कुणी आपल्याला काही हे करेल का, शाब्दिक कुणी त्रास देईल का, याची भीडभाड न ठेवता वास्तव शिवरायांना मांडण्याचा, आणि आपण काय आहे किंवा आपण सत्याची कशी कास धरली पाहिजे, सत्याला कसं ठामपणे त्या मतावर कसं आपण ठाम राहिलं पाहिजे. वय लहान आहे आमच्या गजानन महाराजांचं, पण वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमचे गजानन महाराज देठे आहेत. आमचे गणेश बाबा गवारे, हां गणेश बाबा आपलंही कौतुक आहे. बळीराम बाबा यादव आहेत. वा डॉक्टर साहेब आपल्या अगोदरच मला आल्या आल्या आपल्याबद्दल सांगितलं होतं. मला आनंद वाटतोय आज तुमची भेट झाली. दत्ता महाराज बडे आहेत. दत्तबाबांनाही आमचं वंदन आहे. विठ्ठल महाराज शिंदे आहेत. पवन महाराज कडोळे आहेत. दीपक महाराज गवारे आहेत. किशोर महाराज जिगे आहेत. निवृत्ती महाराज भांदरगे आहेत. गोवर्धन महाराज भांदरगे. निवृत्ती महाराज देवडे, निवृत्ती बाबा, हां. आणि कापसे महाराज आहे. सुरेशानंद शास्त्रीजी आहेत. रामकृष्णाजी आपल्यालाही. अशोक महाराज आहेत. अशोक बाबा आपल्याला, हां. आमचे अशोक मामा आहेत वडी गोत्रेचे, त्यांनाही माझं वंदन आहे. कैलास महाराज मस्के आहेत. बाळू महाराज डमाळे, डोईफोडे महाराज, मधुकर महाराज मुळे, तुकाराम महाराज कावडे, दत्ता महाराज बडे, नारायण महाराज नागरे, विक्रम महाराज कडुळे, आदरणीय हरिभक्तपरायण गव्हाणे महाराज. रेवगावचं भजनी मंडळ आहे. सामनगाव भजनी मंडळ, हिसवण भजनी मंडळ, डोनगाव भजनी मंडळ, बगन भजनी मंडळ, देवगाव भजनी मंडळ, हारतखेडा भजनी मंडळ, रामनगर भजनी मंडळ, सारवाडी भजनी मंडळ. हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज मुळे. साऊंड व्यवस्था, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा साऊंड दादासाठी. आणि यूट्यूब चॅनल आहे नादहरीच्या नामाचा, गजर भक्तीचा, मायबापा सोहळा, मायबा सोहळा, बरोबर ना. ही सगळी यूट्यूबवाली मंडळी इथे आहे. हां, इथे ज्येष्ठ मंडळी असणारी आमचे निवृत्ती बाबा लकडे, मराठवाडा भूषण. काका महाराज खऱ्यांचं नाव आलंय का? बळीराम महाराज गवारे, दादा महाराज पाटील, हां, डॉक्टर बागल महाराज. आणि या सगळ्यांच्या मध्ये खरं तर रामकथेची साधना असेल, भागवत कथेची साधना असेल, उंचीचं गाणं असेल आणि सज्जन स्वभाव असेल.
अगदी काय म्हणतात ना की कुणाला कला मिळेल, कुणाला गुण मिळेल, पण साधना भेटणार नाही, कुणाला साधना मिळेल पण ती साधना कुणाला काय म्हणतात ना की तो कलागुण कुणाला जोपासता येणार नाही, कुणाला हे सगळं जोपासता येईल तर माणसं सांभाळता येणार नाही. पण या सगळ्याच बाबतीमध्ये सर्वगुण संपन्न असणारं आमच्यामध्ये ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण आमचे लकडे दादा. दादा आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेता तुम्ही स्वतः कथाकार, कीर्तनकार, एवढं उंचीच आपलं गाणं आहे, पण एवढी तयारी असताना सुद्धा आमच्यासारख्या नवोदिताला आपण शाबासकीची थाप देताय, हा किती मोठेपणा आहे. तुमची एक थाप, तुमचं एक चेहऱ्यावरचं एखादं आम्ही उदाहरण सांगितलं, एखादं वाक्य बोललो, प्रेरणेचं तुमच्या चेहऱ्यावरचे भाव आमच्यासाठी खूप खूप काही झाले, ते काही कमी नाही आहे. म्हणून तुम्हालाही माझं वंदन आहे. आणखी सर्व आदरणीय गोरडे बापूंनाही माझं वंदन आहे. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आता खरं तर एवढ्या सगळ्या कीर्तनकार गुणीजन मंडळीमध्ये मला कीर्तनाची संधी भेटली, हे सुद्धा माझं भाग्यच आहे. आणि कीर्तन व्हावं माझं इथे. शरदबाबांच्या बहिणींची, त्यांच्या घरातल्या महिलांची फार इच्छा होती का, तर 2 वर्ष झाले आपण पुरुष कीर्तनकार आले होते ना. हां, आता यावेळेला दिदींना आपण बोलू, पण परिवाराच्या आग्रहाखातर आमच्या शरदबाबांनी आज मला इथे सेवेसाठी बोलावलं. खरं तर तेही बहिणीसारखी माया आमच्यावरती करतात आणि या माध्यमातून खूप दिवसानंतर शरदबाबांची या माध्यमातून मला भेट झाली. आणखी सर्व त्यांचा परिवार, नातेवाईक, आप्त, इष्ट, स्वजन, सखे, गावातील ग्रामस्थ मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार या सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारी मंडळी, सगळ्यांना सादर वंदन, सप्रेम जयहरी. आणि जो वेळ आपल्याला कीर्तनासाठी मिळणार आहे त्या वेळेमध्ये जेवढं मला मांडता येईल, खरं तर माझ्यापेक्षा ज्ञानानेही सगळी मंडळी श्रेष्ठ आहे, पण आज माझं कौतुक म्हणून तुम्ही सगळेजण माझ्या समोर अगदी कीर्तन संपेपर्यंत दादा बसणार आहात अशी मी आशा धरते. विठ्ठल विठ्ठल. माझी विद्यार्थिनी दादा फार गोड गाते, चांगलं लेकरू आहे आणि खूप गाण्याचा प्रयत्न करते. तिला आणखी आपल्याला गाण्यात पुढं कसं घेऊन जाता येईल, म्हणजे माझ्याकडे जे आहे तिला त्याच्यापेक्षा जास्त अभ्यासाची गरज आहे, तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ज्या थोड्याशा गाण्याची समज असलेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काही विशेष अभ्यास, विशेष गुरुजींकडे जाता येईल का, याच्यामध्ये जे श्रेष्ठ असणाऱ्या लोकांच्याकडे आपल्याला संपर्क करता येईल का, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि आपल्याकडे मुलींची जी वारकरी शिक्षण संस्था आहे, 250-300 मुली आपल्याकडे कीर्तनाचा अभ्यास करतात, तर त्या संस्थेमध्ये अभ्यास करणारी ही दोन्ही लेकरं गुणी आहेत. आणि दादा ही छोटी मुलगी आहे ना, 10वीचं वर्ष आता तिचं पूर्ण झालं, 11वीला तिचं ॲडमिशन आहे, पण ती 18 पुराणांच्या कथा करते, म्हणजे त्या लेकराच्या वयाचा विचार करता तिचं कौतुकाची गोष्ट आहे. तर असं या आपल्या संस्थेतल्या मुली आहेत. आणि मृदंगाचार्य पवन महाराज, आमच्या पवन बाबांसाठी सुद्धा टाळी वाजवा. पवन महाराज फार सुंदर वाजवता, तुम्ही खूप छान वाजवता आणि ही तुमची चिकाटी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. ही चिकाटी असणं फार गरजेचं आहे. असो, सगळ्या ज्येष्ठ मंडळींच्या समोर मी कीर्तन करणार आहे. काय कीर्तन करणार आहे हा प्रश्नच मला आहे, पण मी ज्ञानोबा आहे, मला जसं बुद्धी देतील, कल्याण स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं जे काही माझ्या वाणीतून स्वर्गीय गोवर्धन बाबांना काय म्हणायचे, बाबा म्हणायचे की दादा म्हणायचे, तात्या म्हणायचे, तर तात्यांच्या संदर्भानं किंवा एक बाप आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे किंवा बापाची किती महत्त्वाची भूमिका आहे, काय आहे बाप म्हणजे एक भरलेलं जीवन आहे. आणि जोपर्यंत वडील आपल्या सोबत आहेत ना, तोपर्यंत कदाचित नाही समजणार ते आपल्याला. एखादी वस्तू 24 तास आपल्या सोबत आहे, तिची किंमत नाही लागत माणसाला, ती चुकून थोडीशी आपल्यापासून दूर जाऊ द्या, मग त्यावेळेला माणसाची जी तळमळ असते ना, जी तडफ असते ना, त्याच्यातून त्या वस्तूची किंमत कळत असते. मग वस्तूच्या बाबतीत हे असं असेल तर व्यक्तीच्या बाबतीमध्ये कसं असेल. म्हणून एक बाप मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर अगोदरचे 2 वर्ष श्राद्धाचं कीर्तन, द्वितीय पुण्यस्मरणाचं कीर्तन, आता हे 3रं कीर्तन आहे गिरीबाबा. तर याच्याही अगोदर आपण वडील ऐकले. एरवी आपण मोबाईलच्या माध्यमातून गावामध्ये कीर्तन झालं, पंचक्रोशीत कीर्तन झालं, समाजातल्या प्रत्येक घटकाची, परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीची आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची भूमिका असते, तर ते आपण वारंवार ऐकत आलेलोच आहोत किंवा वारंवार ऐकत आहोत. आजही थोड्याशा वेगळ्या अंगानं, वेगळ्या स्वरूपानं वडील मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. शरदबाबा आपण समाजाचं प्रेम मिळवलंय,
ज्ञानोबारायांचा आशीर्वाद मिळवलाय. काहीच नाही आपल्याकडे तरी पण लोक आपला खूप लाड करतात. हे सगळं वैभव आपल्याला प्राप्त झालं. आपण कुणाला काहीच न देता लोक देतातही आणि आपल्यावरती माया प्रेम करतातही. एवढं सगळं या संप्रदायामध्ये प्राप्त झालं आपल्याला. पण आठवून सांगा मला, जेव्हा बाबा घरी होते, आपण तात्या म्हणता वडिलांना तुमच्या, तर तात्या ज्या वेळेला घरामध्ये होते त्यावेळेला तुमचं जे बाहेर फिरणं असायचं त्याच्यामध्ये एक बिनधास्तपणा असायचा, तो आता राहिलेला नाही. हे शब्दात सांगायची गरज नाही, हा अनुभवातल्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या सगळ्यांच्या. तर वडील आपल्या सोबत असणं, वडील आपल्या सोबत असणं म्हणजे आपण लढाई जिंकण्यासारखं आहे. जीवनाची जी लढाई आहे, जीवनाचा जो संघर्ष आहे ते जिंकण्यासारखं आहे. आणि वडील आपल्याला सोडून जाणं, सारं जग आपल्यासोबत आहे, श्रीमंती आहे, ऐश्वर्य आहे, धन आहे, माणसं आहेत, पण वडील आपल्याला सोडून जाऊ द्या, जिंकली लढाई हरण्यासारखी स्थिती आपल्या सगळ्यांची होत असते. आपल्यावरती प्रचंड प्रेम करणारे आपले वडील आहेत, प्रचंड प्रेम करणारा. खरं तर बापाचं प्रेम आजपर्यंत जगाला कधी दिसलं नाही किंवा ते बहुतांश लक्षात येत नाही की काय प्रेम आहे बापाचं. आईच्या प्रेमाला खूप व्यक्त केलं जातं, आईला खूप गातात, आईचं वर्णन करतात, आईबद्दल गद्य पद्य साहित्य सुद्धा खूप तयार झालं. पण साहित्यानं सुद्धा बापाला पाहिजे तेवढा न्याय नाही दिला दादा. साहित्यानं सुद्धा पाहिजे तेवढा न्याय बापाला दिलेलाच नाही. का बरं असं होत असेल बापाच्या बाबतीमध्ये? साधी सरळ गोष्ट आहे. आपण कितीतरी वेळा ऐकलेलं असतं, आईनं तोंडावरनं हात फिरवला की आपल्याला मखमल फिरल्यासारखं वाटतं. एक फरक पहा, आईनं तोंडावरनं हात फिरवला की आपल्याला मखमल फिरल्यासारखा वाटतो, आणि बापानं तोंडावरनं हात फिरवला की जेसीबीचा बकेट फिरल्यासारखा का बरं वाटतो आपल्याला? का असा फरक आहे? खरं तर दोघांच्या प्रेमाला आपण कधी तराजू लावूच नाही. आई आणि वडील या दोघांचं जे प्रेम असतं ना गिरी बाबा, त्याला कधी तराजू लावायचा नाही आपण. पण भलेही तुम्हाला बापाचं प्रेम समजावून सांगताना मी थोडाफार तराजू लावणार आहे, ते लावू नये पण मी लावणार आहे. का तर मला वडिलांचं प्रेम आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचं आहे.